नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आज माझ्यासोबत आहे महेश काळे. आपल्या जादुई आवाजाने रसिकांना वेडं करणारा तरुण गायक. महेश काळे म्हटल्यावर तरुण, विशेषतः तरुणींचे डोळे विस्फारले जातात आणि एकदम गाणं मनातच घुसतं. नुकताच त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्यानिमित्ताने त्याच्या सगळ्या प्रवासाचा वेध घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. महेश, अभिनंदन तर तुझं करायलाच पाहिजे, पण अक्षरशः तुझं गाणं जे आहे ते मनात इथे जाऊन बसलेलं आहे. आणि मी बघतो तरुण मुलं असतील, विशेषतः मुली असतील, तुला पॉप्युलॅरिटी तुझी जी आहे ती सध्या एकदम टॉपला, चरमसीमा ज्याला म्हणतात तिथे पोचलेली आहे. काय कसं वाटतं म्हणजे, आणि त्यात हा राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे? खूप छान वाटते. मुळातच आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट लोकांना आवडावी आणि त्याच्यावरती चरितार्थ करता यावा, ह्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. आणि त्याच्यानंतर हे इतकं प्रचंड त्याला प्रतिसाद मिळतो आहे, रिस्पॉन्स मिळतो आहे, खूप छान वाटतं. आमिर खान साहेब म्हणायचे, नगमा वो है जो दिल से निकले और रूह तक छुए. तर मला असं वाटतं की मनापासून करतोय म्हणून कदाचित ह्या लोकांपर्यंत पोचत असावं. हे जे गाणं आहे ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, खरं तर मला ही सुरुवात यापासूनच करायची आहे. सुरांपासूनच सुरुवात करूया. सगळ्या घराघरात हे गाणं गेलेलं आहे, पण आज कोणत्याही म्युझिक शिवाय तुझ्या तोंडून ऐकायला आवडेल. आपण त्यांनी सुरुवात करूया. हो, थोडंसं. धीम दन न धीम दन उददन देरे न धीम दन न धीम दन उददन देरे न धीम दन न धीम दन उददन देरे न धीम दन न धीम दन उददर देरे न. अरुणी किरणी धरणी गगन चमके, भ्रमित भ्रमर करी गुंजन हलके, अधीर मन मम जणू सरित जल करीत स्वर झर 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 झर. धीम दर उददन देरे न धीम दन न धीम दन उददन देरे न. बरसत बरसत बरस बरस दिव्य गान स्वर्ग देश बरसे, तरसत तरसत तरसे तरसे मन तुझ्यात तव कृपेस तरसे. मम अंतरात मन मंदिरात स्वर ताल साज आज घुमतो, मन धुंद आज तव गुंजनात गुरुराज आज तुझसी दास स्मरतो फिरते. धरती धूम तन नन अवती भवती धुंद तन मन गगनी अवनी भरुनी कण कण स्वप्ने काजात भिजू दे. जग हे भिजले जलसरीत अजी जरी मन हे उरले कातृषात मम परी पडू दे क्षणिक तव कटाक्ष मजवरी. स्वरकट्यार काळ जात घुसू दे. वा, जेवढ्या वेळा मी गाणं ऐकतोय, हा सिनेमा रिलीज झाल्यापासून, रिलीज व्हायच्या आधीपासून, तेवढ्या वेळेला म्हणजे असं मी बरोबर शब्द वापरले, मनात घुसतं. ही कट्यार काळजात घुसत असेल, पण तुझं गाणं आमच्या मनात घुसलेलं आहे. आणि ही कट्यार काळजात घुसलेली जी आहे ती तुझ्या आयुष्यात घुसलेली आहे. मला इथूनच सुरुवात करायची. या नाटकाचं तुझ्या आयुष्यातलं महत्त्व काय? डेफिनेटली टर्निंग पॉईंट आहे माझ्या आयुष्यामध्ये. कुठलीही कलाकृती मला असं वाटतं की नशीब घेऊन येते, त्यापैकी कट्यार काळजात घुसली ही आहे. कारण त्याला मुळातच असे 4 शिल्पकार मिळावे, दार्वेकर मास्तर, अभिषेकी बुवा, वसंतराव देशपांडे आणि पणशीकर. ते एकत्र आल्यानंतर एक काहीतरी जबरदस्तच येईल. आणि ते कट्यारच्या बाबतीत झालं, ते आलं, ते जोरात चाललं. त्याच्यानंतर राहुलचा अचानकपणे मला फोन आला, साधारण 2009 मला वाटतं साली. आणि आउट ऑफ नोवेअर तो मला म्हणला, कसा आहेस? म्हटलं छान आहे, तू कसा आहेस? आणि तो म्हणला की बरं, मी कट्यार करायचा प्लॅन करतो आहे, मला त्याच्यात सदाशिव तूच हवा आहेस. आणि ह्याला काहीच रेफरन्स नव्हता. आम्ही भेटायचो, ओळख होती. हो, ओळख होती, कारण आम्ही कंटेम्पररी आहोत. साधारण कॉलेजमध्ये, शाळेमध्ये एका वेळेलाच आम्ही होतो. पण मी एका क्षणाचा पण विचार न करता त्याला म्हणलो, हो मी येतो. कारण तेव्हा तो म्हणला, तालीम 2 महिने आपल्याला मुंबईत करायला लागेल. म्हणलं करूयात. कारण मुळातच अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध केलेलं हे नाटक छान प्लॅटफॉर्मवरती राहुल, सुबोध अशा मंडळींसोबत मांडता येईल, ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. त्यामुळे तिला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्यावेळेला ॲक्च्युली त्याचं पहिलं जे आमचं एंगेजमेंट होतं म्हणा,
की मी म्हटलं अरे सारखं सारखं प्रयोग कसे करायला येऊ. तो म्हटला पहिला प्रयोग कारण तू अमेरिकेत होतो. मी अमेरिकेत होतो. हे आपल्याला सांगायला पाहिजे. 15 वर्ष तू मी अमेरिकेत अमेरिकेत आहे, त्यामुळे मी अमेरिकेहून हा सगळा आणि कट्यारचं हेही योगदान आहे की कट्याने तुला अमेरिकेतून भारतात हो ऑफकोर्स आहे. तर तेव्हा तो म्हणला तू फक्त पहिल्या प्रयोगा करता येईल. त्यामुळे सुबोधचं आणि माझं डबल कास्टिंग केलं होतं. म्हणजे आम्ही तालीम करत असताना सुद्धा आणखीन एक सदाशिव आणि आणखीन एक कविराज. पूर्वी कधी ऍक्टिंग केली होतीस? म्हणजे शाळेमध्ये कथेकरी किंवा मग नंतर कॉलेजमध्ये एखाद्या गाणाऱ्या भिकाऱ्याचं रोल इतपतच केलं होतं. पण सदाशिव त्यातला जो आहे तो मनाच्या खूप जवळचा जाणवला. मगाशी सांगितलंच तेव्हा फारच दर्जेदार कलाकृती होती ही. तू जुनं नाटक बघितलं होतंस? मी ओरिजिनल नाटक नाही पाहिलं. मला असं वाटतं की आमच्या काळाच्या आधीच ते येऊन बंद पडलं होतं. पण ते परत रिवाईव्ह झालं होतं. चंदू काकांनी जे केलं होतं त्याचा पुण्यातल्या प्रयोगाला आम्ही अभिषेकी बुवांचे सगळे शिष्य आम्ही गेलो होतो. आणि तेव्हा सुद्धा तोच एक्सपिरियन्स होता की ते नाटक पण असंच आहे ना की ते काळजात घुसतं पूर्ण. कारण ते का स्वप्न बघणाऱ्या मुलाचं नाटक आहे. म्हणजे गाणं हा जरी विषय असला, घराणी वगैरे हे सगळ्या गोष्टी असल्या तरी ते स्वप्न पाहणाऱ्या एका मुलाचं नाटक आहे. जर तुम्ही त्याचा सारांश काढायचं ठरवलं आणि कल्चरल कॉन्टेक्स्ट पूर्ण बाहेर काढला तर इट्स अ स्टोरी ऑफ अ ड्रीमर. त्यामुळे हे आता जो पिक्चर आहे त्याचे साधारण 150 शोज झाले अमेरिकेमध्ये. आणि त्याच्यामध्ये खूप मंडळी अशी आहे जी मराठी बोलत नाहीत किंवा समजत नाहीत. तर ते का चाललं असावं? तर मला असं वाटतं की हेच कारण आहे की ॲज लॉंग ॲज स्वप्न बघणारी मंडळी शाबूत आहेत तोपर्यंत हे नाटक रेलेव्हंट आणि ताजंच आहे. तर त्या पद्धतीनं ते खूप परत त्याचा प्रतिसाद जोरात आला. माझं खरं एकच प्रयोग करून जा असं राहुल म्हणाला होता. एकच प्रयोग करायचा? हो. सुरुवातीला असंच ठरलं होतं की नाही जमणार, तू एकच प्रयोग कर पहिल्या ट्रिपमध्ये ये आणि मग नंतर आपण हे करूयात, पण मला तू हवा आहेस. मग तो प्रयोग जेव्हा झाला तेव्हा त्याला रिस्पॉन्स खूपच प्रचंड मिळाला. आणि दुसऱ्या दिवशी राहुलचा फोन आला. तो म्हणला मित्रा तुला नाही जाता येणार आहे परत. तुला परत जाता येणार नाही. म्हणलं अरे काय? तो म्हणला नाही आता ह्या पहिल्या टीममध्ये जे त्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे त्याच्यानंतर ती बदलण्यात काहीच अर्थ नाही. मी सुबोधलाही तेच सांगतोय. मग तेव्हा मी ठरवलं, सुबोधनेही ठरवलं अजून काही प्रयोग करायचे. आणि तेव्हापासून मला जे परतीच्या तिकिटाची रिशेड्युलिंग फी भरून परत ते बदलायचं ही सुरू झाली ती आत्तापर्यंत चालूच आहे. दरवेळेलाच अमुक 1 तारखेचं तिकीट असतं, पण अशा चांगल्या काही गोष्टी येतात की तिकीट पुढे ढकलायला लागतं. असं म्हणता येईल कट्यारमुळे भारताचा महेश भारताला परत मिळाला. तो इथे राहिला, मूर्त स्वरूपात मिळाला. मूर्त स्वरूपात मिळाला. कारण 15 वर्ष तू तिथे होतास, तिथे हेच काम करत होतास. त्याच्याकडे आपण येणार आहोत. पण मला तुला विचारायचं आहे, सदाशिव तू केलास नाटकामध्ये, सिनेमात केला नाहीस. आवाज तुझाच आहे, गाणं तुझं आहे सदाशिवला, बरोबर आहे. त्यामुळे त्याच्या आत्म्यामध्ये तूच आहेस. काय वाटलं तुला? वाटलं होतं आपल्याला हा सिनेमातही करायला मिळेल म्हणून? सिनेमामध्ये माझा जो सहभाग होता राहुलचाही त्याच पद्धतीनं होता की आम्ही अगदी ह्याची लुक टेस्ट, बालगंधर्वची जेव्हा लुक टेस्ट झाली होती तेव्हा सुबोधने पहिल्यांदा ते फोटो आम्हाला दाखवले होते. कुठल्याही त्याच्या प्रोजेक्टचं अगदी त्याच्या कन्सेप्शनपासूनच माझा सहभाग. माझा खूप जीवलग मित्र झाला आहे सुबोध. त्यामुळे कट्यार करायचं आहे, कट्यारवरती सॉलिड पिक्चर होऊ शकतो, 70 mm स्क्रिप्ट आहे असं सुबोध म्हणायचा. चल ना करूया. आणि तेव्हा जेव्हा मैत्री असते ना तेव्हा मला अमुक एक माझ्यासाठी आहे असं नसतं. ते प्रोजेक्ट सगळ्यांचं होतं. त्या पद्धतीनं ते आमचं सगळ्यांचं प्रोजेक्ट झालं. आणि त्याच्यासाठी त्याच्या रीडिंगच्या वेळेलाच मी होतो, त्याच्या रेकीच्या वेळेलाच मी होतो, सगळ्या त्याचे जे माइलस्टोन्स पहिल्या जेव्हा शूटिंग होतं त्यावेळेलाचही मी होतो. या ह्याच्यामध्ये असताना एंड प्रॉडक्टचा जास्ती विचार केला. त्यामुळे मला सदाशिव मिळेल का आणि मी करीन का हा तेव्हा पटकन जाणवलाही नाही विषय. आणि मुळात म्हणजे तुझ्या मनातही आलं नाही. मुळातच सुबोधला त्याला गाता येत नाही, त्यामुळे त्यांनी नाटकात केला नसावा. नाही तर मला असं वाटतं की त्यांनी नाटकातच सदाशिवचं काम केलं असतं. त्यामुळे मला ह्याच्यात सहभागीच होता आलं नसतं. पण आणखीन एक असं आहे की फिल्म मीडियमची डायनॅमिक्स खूप वेगळी असतात. म्हणजे मेकशिफ्ट आम्ही कलाकार आहोत. बरं करतो मी काम त्यात सदाशिवचा, नाही असं नाही, पण तू काय ऍक्टर नाही, पण तरी ॲक्टर नाही आहे.
त्यामुळे दिला असता तर कदाचित मी चांगल्या असतं. पद्धतीने दिलं केला असतं तर असता. करायला आवडलं असतं. मी आता विचार हो करायला आवडलं असतं मला, पण म्हणजे हा तेव्हा कधी मनात सुद्धा शिवला नाही. कारण मुळात मला सदाशिवचं नाटकातही काय आहे की तो गाणं इक्वल टू सदाशिव. सचिन तेंडुलकरचं तुम्ही जर क्रिकेट हा भाग काढला तर किती गोष्टी तुम्हाला त्याच्या लक्षात येतात. तसाच हा सदाशिव आहे. सदाशिव इक्वल टू गाणं, आणि ते गाणं मला गायला मिळालं पिक्चरमध्ये. त्यामुळे मी नसूनही त्यात असल्यासारखं आहे. आणि आत्ता तुम्ही जे सुरुवातीला म्हणालात की आता जनमानसापर्यंत आम्ही जर पोचलो आहे तर आम्हाला चेहरा मिळाला, तो पडद्यावर न लोक येता. सदाशिवच्या गाण्यावर प्रेम करतायत. हां, मग बस. पण मला इथे एक गोष्ट सांग. मी थोड्या दिवसापूर्वी राहुल देशपांडेची मुलाखत घेतली, तेव्हा त्यालाही हा प्रश्न विचारला होता. कट्यार नाटक त्याच्या काळामध्ये म्हणजे वसंतराव देशपांडेंच्या काळामध्ये पॉप्युलर होतं. आता तुम्ही नवीन केलं तेही लोकप्रिय झालं होतं. कट्यार सिनेमा त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन कुठेतरी लोकप्रिय झाला. आणि मला असं दिसतंय की ह्या सिनेमातलं जे संगीत आहे हे तरुण पिढीला भावलंय, आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. मी राहुललाही हा प्रश्न विचारला होता, तुलाही विचारतोय. मी जुनं नाटक बघितलेलं आहे, जुन्या नाटकातलं म्युझिक ऐकलेलं आहे, त्या कॅसेट सगळ्या माझ्याकडे आहेत. आणि आता हा सिनेमा, दोन्हीची जर तुलना केली तर संगीताचा जो बेस आहे तो एकच आहे, तो काही बदललेला नाही. तरीसुद्धा संगीत एक नाही आहे. हे काय आहे म्हणजे या सिनेमातलं जे संगीत आहे ते तरुण पिढीला का आवडलंय, त्यात तुम्ही असा काय बदल केलाय? साधी गोष्ट आहे, ते नाटक जे झालं ते 50 वर्षापूर्वी झालं. त्यामुळे त्याला जे संगीत दिलं गेलं ते त्यावेळेसच्या भवतालामध्ये ज्या गोष्टी चालू होतात त्याला अनुसरून दिलं गेलं. मला असं वाटतं की आज जर कट्यार काळजात घुसलीच्या वेळेला अभिषेकी बुवा असते तर त्यांनी एकही चाल त्यातली वापरली नसती. नाही, कारण ह्या वेळेसच्या स्पॉन्टिनिटीतनं काय येतं आहे, आत्ताचं भवताल कसं आहे ह्याच्याप्रमाणे संगीत घडतं. म्युझिक किंवा आर्ट मिमिक्स लाईफ असं म्हणतात. तो काळ तुम्ही पाहिला तर वाडा संस्कृती होती तेव्हा जॉईंट फॅमिलीज होत्या. त्यामुळे एकंदरीत लाईफच्या ज्या भिंती असतात त्या धुसर होत्या. त्याचप्रमाणे तेव्हाचं गाणं होतं. नाट्यसंगीत तुम्ही जर ऐकायला गेला तर आलापी कुठे आहे आणि मूळ फिक्स्ड कॉम्पोजिशन कुठे आहे, एस्पेशली मैफलीतलं तुम्हाला चटकन सांगता येत नाही. म्हणजे कसं? म्हणजे आता गे छान गे छान एखाद वेळेला अशी ही बढत सुचू शकते, पण ती मूळ चाल नव्हे. घे छंद मकरंद ही मूळ चाल आहे. तर ह्या ज्या दुसर झालेल्या गोष्टी आहेत त्या नवीन पिढीला कॉन्टम्प्लेट करता येत नाही. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते इंडिपेंडेंट फॅमिलीजमधले आहेत. त्यांना थोड्याशा त्यांच्या बाउंड्रीज आजच्या सक्त झालेल्या आहेत. शेअरिंग करा असं त्यांना सांगायला लागतं. आणि हे वाईट गोष्टी आहेत असं म्हणत नाही, ही काळाची गरज आहे. त्याप्रमाणेच आत्ताचं जे संगीत आहे ते संगीत ह्या फिल्ममध्ये जे आहे ते सोपं केलेलं आहे खूप. पहिलं म्हणजे जर आयपॉड आपण घेतला तरुणाचा तर त्याच्यामध्ये कुठल्या गाण्याची लेंथ बघितली त्याचे 3.5 ते 5 मिनटं असते. साधारणतः नाट्यगीतं जी आपण बघाल म्हणजे जुन्या सीडींमध्ये ती छोटी जरी असली तरी जी सर्वांगाने ती जेव्हा दिसतात ती तेव्हा मोठ्या लेंथची असतात. आणि मला असं वाटतं की शंकरजींचं चातुर्य आहे की त्यांनी असं ठरवलं की 3.5 ते 5 मिनटातच ठेवावं, म्हणजे ती सिमलेसली गाणी स्विच होत राहतील. आणि मुळातच कॉन्क्रीट आणि ॲबस्ट्रॅक्ट ह्या गोष्टी खूप छान पद्धतीनं सेग्रिगेटेड आहेत, पण तरीही ते एकत्र येतात. आणि मला असं वाटतं की ही सिम्प्लिसिटी कुठेतरी मुलांना ग्रॅब करणं किंवा ग्रास्प करणं सोपी जात असावी. आज अनेक सारी केबल टी व्हीमुळे चॅनल्स आलेली आहेत. प्रोग्रॅमिंग जे चाललेलं आहे त्यात शास्त्रीय संगीताचे कधी देतो आपण? देतच नाही. बरोबर आहे. रात्री 12 वाजता जर शास्त्रीय संगीत लागणार असेल तर पोरांना आपणच झोपवतो, दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जायला लागलो. त्यामुळे मुलांना का आवडतंय ह्याचा उलटा आपण जर विचार केला तर मुलांना दिलंच जात नाही आहे कदाचित. आज भीमसेनजींची गाणी किंवा अभिषेकी बुवांची गाणी कुठल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचतात? नाहीच पोचत आहे.
तू असं म्हणतोयस की जसं आयुष्य बदललं आहे, पूर्वीच्या काळी 50 वर्षापूर्वी आयुष्य संथ होतं, आता खूप आयुष्य गतिमान झालेलं आहे, स्पीड आहे याच्यामध्ये. तू असं म्हणतोस. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलीस की संगीत सोपं केलं आहे, पूर्वीसारखं ते राहिलेलं नाही. आणि पूर्वीच्या काळी नाट्यसंगीत म्हटल्यावर रात्र नाटकं चालायची, पहाट आम्ही बघितली वगैरे असं सांगायचं. हे आता प्रॅक्टिकली शक्यच नाही. त्यामुळे ते छोटंही केलं आहे, शॉर्ट फॉर्म. तू फार चांगला शब्द वापरलास, लॉंग फॉर्मचा शॉर्ट फॉर्म केलं आहे. तुला असं वाटतं ह्यामुळे हे अधिक पॉप्युलर झालं आहे? तीही एक गोष्ट आहे निश्चितच. मला असं वाटतं की मुळात शंकरजींनी ह्याचं जेव्हा संगीत केलं आणि आता ते जेव्हा संगीत सगळ्या लोकांपर्यंत पोचले, तेव्हा शंकरजींची शास्त्रीय बैठक खूप छान आहे. त्यांना शास्त्रीय संगीत फार छान पद्धतीने कळतं, त्यांची तालीम आहे त्यात. त्याच्यानंतर त्यांना ललित संगीताची सुद्धा खूप चांगली जाण आहे, इतके वर्ष ते काम करतात. त्यामुळे तरुणाईची नाडी ऑटोमॅटिकली या दोन्ही गोष्टींनी पकडली जाते की लाईट संगीतामध्ये चटकन कसं लोकांना आवडतं. म्हणजे काय, हेच मला पाहिजे की आम्ही बघतो की तू आणि मी अनेकदा बघितलंय, तू आणि शंकरजी एका स्टेजवर असतात तेव्हा पटकन काय पकडायचं हे तुम्हाला दोघांना बरोबर माहिती आहे. ते म्हणतात, तू म्हणतोस पटकन पकडता, म्हणजे काय करता? आता ते शब्दांमध्ये सांगणं उदाहरणं घेऊन सांगू ना आपण गाण्याची. बाय फॉर एक्झाम्पल, आता मला असं वाटतं की एक राग जो असतो ना, आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा जेव्हा रागाची व्याख्या असते की अमुक एक राग, आरोह अवरोह पकड, हा जो झाला हा त्याचा स्किमॅटिक झाला, किंवा त्याचा वर्ण काय आहे, उंची किती आहे, सरळ नाक आहे, बांधा कसा आहे, हा झाला. पण रागाचा जो स्वभाव आहे तो तुम्हाला असा लिहून सांगता येत नाही. म्हणजे त्याचे बायनरी पॅरामीटर्स नसतात मोजमापाचे. म्हणजे निखिल कसे आहेत ते अमुक एक आहेत. म्हणजे तुमची उंची आणि तुमचं फिजिकल जर डिस्क्रिप्शन केलं तर तुम्ही कसे आहात तुमचं मर्म नाही समजणार. हा फरक आहे शास्त्रीय संगीतात आणि ललित संगीतामध्ये. आणि मला असं वाटतं की जे कृष्ण रूप आहे ते चित्रपटामध्ये आहे आणि त्याचं विश्वरूप दर्शन जे घडतं ते शास्त्रीय बैठकींमध्ये घडतं. तर ते फार छान पद्धतीने गोड कृष्ण कसा आहे हा चित्रपटामध्ये गाण्यांच्या स्वरूपात दिसला आहे आणि त्याची आवड लोकांना निर्माण झाली आहे. त्यामुळे ते आमच्या मैफलीत येतात आणि त्यांना त्याचं विश्वरूप दर्शन बघायची खूप आतुरता आहे. फॉर एक्झाम्पल, नी 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 सा सा नी 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 सा सा नी नी सा सा रे रे सा सा रे रे, इतकं सिम्पल आहे. असावा सुंदर, इतकं सोपं आहे हे. रे हे थोडंसं वजनदार वाटतं, त्यामुळे ते कदाचित लहान मुलांना वाटेल बापरे. नी 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 सा सा नी 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 सा सा नी नी सा सा रे रे सा सा नी द म प म प म प म प, हे लहान मूल गुणगुणेल असंच आहे. आणि मग ते सदाशिवला काजवे दाखवताना गाणं जे सांगतात ते खूप सोपं गाणं आहे. म्हणजे ते शास्त्रीय संगीतातलं जरी असलं तरी शास्त्रीय संगीतातलं खूप कॅची म्हणूयात आपण, खूप कॅची पद्धतीने ते केलं गेलं. त्यामुळे ते पटकन लोकांनी कदाचित ग्रॅब केलं असेल. आणि पुन्हा आत्ताची जी बाकीची गाणी आहेत त्याच्या तुलनेमध्ये हे त्या पद्धतीनंच मांडलेलं गाणं आहे. त्याचं ऑर्केस्ट्रायझेशन कदाचित हिंडियन पद्धतीनंच केलं असेल. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्य वापरलेली नाही आहेत, ड्रम्स नाही आहेत, गिटार नाही आहेत, सगळे अभिजात संगीतातलीच वाद्य आहेत. पण ते ज्या पद्धतीने त्याची मूळ चाल रेप्रेझेंट झाली आहे तीच एकदम साधी सोपी आहे आणि चटकन आवडता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की ते मुलांनी डोक्यावर घेतलं आहे. असं म्हणायचं की पूर्वीपासून असं सांगितलं जातं की भारतीय चित्रपट संगीत का पॉप्युलर होतं, तर लोक ती गाणी जी आहेत ती गुणगुणू शकतात. शास्त्रीय संगीतामध्ये हा मोठा अडथळा होता की शास्त्रीय संगीत इतकं ते गुंतागुंतीचं करून ठेवलेलं होतं की लोक सकाळी उठल्यावर गुणगुणायला शास्त्रीय संगीत नाही, ज्यांना कळतंय ते गुणगुणत असतील. पण जे सर्वसामान्य लोक आहेत, तुम्ही हे संगीत लोकांपर्यंत नेलं, सोपं केलं की लोक आता लहान मुलं सुद्धा गुणगुणू शकतात असं म्हणायचं. बरोबर आहे. मला असं वाटतं की बघा, कुठलीही साधना जरी करायची असली तरी त्याचा गुरुमंत्र असतो तो एवढाच असतो आणि एवढ्या एका श्लोकातनंच तुम्हाला ब्रह्मांडातला अर्थ जसा कळतो तसं हे कुठेतरी खूप सोपी गोष्ट आहे. मला असं वाटतं की कन्व्हर्जन पॉईंट्स काय असतील तर पहिल्यांदा तुम्हाला त्या गोष्टीची आवड निर्माण होणं,
हा पहिला कन्व्हर्जन पॉईंट आहे. आणि ते का आवडतंय हे समजण्याच्या आत जर आवडलं तर तो त्याचा सक्सेस आहे. आणि मला असं वाटतं कट्यारच्या गाण्यांच्या बाबतीत तो सक्सेस आहे. आता जेव्हा एखाद्या माणसाला मुळातच एखाद्या गोष्टीची चव आवडते, वडापाव जर आवडला एखाद्या माणसाला, आता दूर राहतो त्यामुळे सगळे ही एक्झाम्पल्स येतात, तर तो चांगला वडापाव कुठे मिळतो हे नंतर नक्की शोधायला लागेल. तर पहिली जी त्यांना चव लागली या गाण्यांची ती खूप आवडीने लागली, की अरे ही गाणी खूप छान आहेत, मला फार आवडतात. हा पहिला कन्व्हर्जन पॉईंट आहे. आणि होपफुली ह्याच्यातनं मग आता हे शास्त्रीय संगीत आहे का, मग शास्त्रीय संगीत कसं असतं ह्या कुतूहलामुळे ती मंडळी मैफलीला येतात. थोडक्यात तुम्ही रिपॅकेजिंग केलं या सगळ्या शास्त्रीय संगीताचं नव्या पिढीसाठी. रिअसेंब्ली, रिपॅकेजिंग, रिअसेंब्ली शब्द वेगळा वापरूया. पण मला गंमत अशी वाटते की जसं योगाचं झालेलं आहे, योगा ही भारतीय संस्कृतीमधून आलेली गोष्ट आहे जी लोकांपर्यंत आणि जगापर्यंत पोहोचवण्यासाठी तिचं सुद्धा रिअसेंब्ली म्हणून रिपॅकेजिंग करण्यात आलं, बरोबर. सोपी करण्यात आली, बरोबर. तेव्हा योगा पॉप्युलर झाला. तसंच आता तुम्ही कट्यारमधलं जे सिनेमातलं म्युझिक आहे, मी असं म्हणतो हा ॲपटायझर आहे, ज्याला त्याची अगदी बरोबर. चव उत्तम कळेल अगदी तो बरोबर. तुमच्या मैफलीला येऊन अधिक खोलात शिरेल. बरोबर आहे ना? अगदी बरोबर. पंडित सुरेश तळवळकरांनी एका वर्कशॉपमध्ये फार छान सांगितलं होतं की सर्वोच्च स्थिती शास्त्रीय संगीताची कशी असते, तर रागाची धून होते आणि तालाचा छंद होतो. मग धून म्हणजे खूप सोपी रा ना ना ना, हा म्हणजे देसराग. आणि तीन तीन ता तर दिन दिन दा धा म्हणजे 3 ता. हे जेव्हा त्याचं खूप 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 रिफाईन होऊन एक सोपं एक आपण काय म्हणू त्याला लोगो किंवा कॅच फ्रेज जी असते ती म्हणजे धून किंवा छंद, ह्या खूप सोप्या झालेल्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की कट्यारची गाणी ही कुठेतरी त्या ठिकाणी जाऊन पोचली आहेत. मग त्याच्यामध्ये अभिजात संगीताचा गाभा निश्चित आहे. डोकावून पाहणाऱ्याला तो सुद्धा दिसतो की छान शास्त्रीय संगीताची मेख अमुक एका ठिकाणी शंकरजींनी घालून ठेवलेली आहे. पण तरी ती अनुभवाला येताना त्याची भीती किंवा त्याचं वजन खांद्यावर वाटत नाही, त्यामुळे चटकन ती पकडली जाते. पण गंमत ही लहान मुलांमध्ये पॉप्युलर होत आहेत, याचं काय कारण आहे? मला असं वाटतं की लहान मुलांमध्ये पॉप्युलर होत आहे ह्याचं कारण किंवा त्याचं श्रेय आम्हाला देण्याच्या ऐवजी आपण लहान मुलांची दाद दिली पाहिजे. आता मला असं वाटतं की विचार करूयात, आपण लहान मुलांना हे संस्कार कधी दिले झाले, कुठे देतो आपण? पूर्वी मी जेव्हा लहान होतो, 4 वर्षाचा होतो, तेव्हा रेडिओवरती नाट्यगीतं लागायची, अभंग लागायचे, शास्त्रीय संगीत लागायची. तसंच बाबूजींचं गीत रामायण लागायचं, लता दिदींचं आशाताईंची गाणी लागायची. त्यामुळे रक्तात संस्कार येणं खूप सोपं होतं. आज अनेक सारी केबल टी व्हीमुळे चॅनल्स आलेली आहेत, प्रोग्रॅमिंग जे चाललेलं आहे त्यात शास्त्रीय संगीताचे कधी देतो आपण? देतच नाही. बरोबर आहे. रात्री 12 वाजता जर शास्त्रीय संगीत लागणार असेल तर पोरांना आपणच झोपवतो, दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जायला लागणार. त्यामुळे मुलांना का आवडतंय ह्याचा उलटा आपण जर विचार केला तर मुलांना दिलंच जात नाही कदाचित. आज भीमसेनजींची गाणी किंवा अभिषेकी बुवांची गाणी कुठल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचतात? नाहीच पोचत आहेत. त्यांना तिकीट काढून जर ते नाट्यगृहात गेले किंवा आमच्या मैफलीला आले तरच त्यांना ती अनुभवायला मिळतात. तुला असं म्हणणं आहे तुझं असं की हा संस्कार जो आहे, बरोबर आहे तुझं म्हणणं की हा संस्कार मुलांना देणं आम्ही थांबवलेलं आहे. ऑफकोर्स थांबवलेलं आता त्यांना जे काय विकलं जातं त्या म्युझिकचा संस्कार मला सांगा कुठून मिळणार? जोपर्यंत आई वडील त्यांचे पदरातले वेगळे पैसे खर्च करून त्यांना गाण्याच्या क्लासला घालत नाहीत किंवा आर्टच्या क्लासला घालत नाही, शाळेमधनं तर काढून टाकलेलं आहे म्युझिक. बरोबर आहे. कसा होणार संस्कार? तर इन्स्पाइट ऑफ दिस जेव्हा मुलं या रेअर गोष्टीला दाद देत आहेत तर मला असं वाटतं की त्यांचंच कौतुक करायला पाहिजे. किंवा हे कोणाचं म्हणजे तुमचं श्रेय, गाणाऱ्यांचं श्रेय ते आम्ही मांडलं, आम्ही माध्यम होतो, पण श्रेय खरं द्यायला पाहिजे ह्या तरुणाईला द्यायला. हे अगदी बरोबर आहे. पण मी असं म्हणेन की मग कट्यारनी हा संस्कार जागवला. ॲब्सोल्युटली कट्यारनी हा संस्कार जागवला. मुळातच ना मला असं वाटतं की हा जमाना जो आहे तो खूप सेन्सेशनलायझेशनचा आहे. म्हणजे अगदी वृत्तपत्र तुम्ही उघडलं तरी साध्या न्यूजच नाही आहे की ॲक्सिडेंट्स असतात किंवा कोणाचा खून केलेला असतो किंवा कोणी प्रचंड काहीतरी पैशाचा गैरव्यवहार केला असतो. मला सांगा की अमुक एक अवॉर्ड मिळालं किंवा हे खूप छान काम करतायत पाणी वाचवण्याचं काम,
हे कुठल्या तरी पान नंबर 6 मध्ये एवढीशी बातमी असते. ती जर पहिल्या पानावर देऊन बघावीत. ती जर सातत्याने दिली. आणखीन एक मुद्दा मला असा रिलेव्हंट ह्याच्यात मांडावा असा वाटतो की पॉझिटिव्ह इन्सेंटिव्हायझेशन नाही आहे. जो रूल तोडतो त्याला आपण दंड करतो, पण जो आयुष्यभर रूल पाळतो त्याचा सत्कार करावा. आणि कट्यारमधनं ही गोष्ट कुठेतरी चुकून घडली आहे. चुकून किंवा सुबोधला ती माहिती असेल. सिम्प्लिसिटीमध्ये जी ब्युटी आहे त्याच्यात खूप मारामाऱ्या नाही आहेत. उगीचच झाडाभोवती फिरून प्रेम प्रकरणं नाही आहेत. अत्यंत साधी स्टोरी. मी मगाशी सांगितलं तसं प्रत्येक माणूस एक स्वप्न बघतो, एक साधा सोपा बस पारंपरिक असा आदर्शवाद. आणि या सेन्सेशनलायझेशनच्या जमान्यामध्ये तोच खूप भावतोय आणि तो मात्र अक्रॉस एज ग्रुप सगळ्यांनाच भावतोय. आणि तो जर भावत असेल तर त्याची गरज आहे कुठेतरी. आणि जर सोप्या गोष्टींची गरजही असेल तर कदाचित आता कट्यारमुळे ही जी डिमांड जागी झाली आहे त्यामुळे सिनेमा म्हणा, टी व्ही म्हणा किंवा इतर एथिक्सच्या ठिकाणी ह्या गोष्टी जर मिरर झाल्या तर मला असं वाटतं की आपला देश समृद्ध होईल. बरोबर आहे. आणि त्याचं श्रेय तुम्हा लोकांना दिलं पाहिजे, विशेषतः तुला दिलं पाहिजे. कारण मला असं वाटतं की तू तरुणांचा आयकॉन झालेला आहेस. आणि दिसतंय की म्हणजे तुझं मला इतकं आश्चर्य वाटतं, जी मुलं शास्त्रीय संगीताकडे कधी वळली नसती ती महेश काळे म्हटल्यावर ऐकतात, ती थ्रिल होतात. हे खूप महत्त्वाचं आहे. पाय तुझे गुरुराया राया, देव पूजा माझी, देव पूजा माझी, देव पूजा. मला तुझा प्रवास जाणून घ्यायचा आहे की तू 15 वर्ष अमेरिकेत होतास, त्याआधी भारतात होतास. अगदी लहानपणापासून सुरुवात करूया. कसं झालं, म्हणजे आपण गायक व्हायचं, आपण संगीताकडे वळायचं असं का वाटलं? मुळातच घरी गाणं होतं. माझी आई गाणारी होती. वीणाताईंकडे वीणा सहस्त्रबुद्ध्यांकडे गाणं शिकली. माझे वडील लहानपणी त्यांच्या गाणं गायचे, पण कुटुंबाची जबाबदारी आल्यामुळे त्यांना पुढे ते करता नाही आलं. पण नंतर मग साधारण स्टेबल सिच्युएशन झाल्यानंतर ते मग भजनी मंडळात जा, इथे जा, तिथे जा. ते साधारण पहिल्या 15 ते 30 सेकंदामध्ये कुठला राग आहे ओळखतात. बरं, त्यांना सा रे ग म काहीही कळत नाही, पण त्यांना ते जे मॅपिंग आहे, मेंटल मॅपिंग, ते खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे त्यांच्या मला असं वाटते प्रकृतीत गाणं खूप छान आहे. त्या अशा घरामध्ये माझा जन्म झाला. माझा थोरला भाऊ तबला खूप छान वाजवतो. अशा घरामध्ये माझा जन्म झाला जेव्हा म्हणजे जिथे वे ऑफ लाईफमध्येच कुठेतरी गाणं होतं. गाणं हा एक मॅथमॅटिक्स किंवा टेबल टेनिससारखा एक विषय नसून, शाळेत शिकवला जाणारा धडा नसून, हे रोज सकाळी आपण दात घासतो, संध्याकाळी खेळून आल्यानंतर हातापायावर पाणी ठेवून शुभम करोति कल्याणम, जसं लहानपणी आपल्याला जे बेसिक संस्कार दिले जातात त्या पद्धतीचा हा संस्कार माझ्यावरती झाला. पण हा आईने दिला. तुझी आई मला वाटतं मिनल काळे ॲक्च्युली ती अगोदर लग्ना अगोदर गायची. मेलडी मेकर्स जो ऑर्केस्ट्रा होता पुण्यातला त्याच्या पहिल्या टीमपैकी ती होती आणि तिला शास्त्रीय संगीताची आवड होती. माझ्या बाबांनी तिला एनकरेज केलं. तिने ते शास्त्रीय संगीताचं शिक्षण लग्नानंतर आणि आमच्या जन्मानंतर कंटिन्यू केलं. आणि त्याच्यानंतर ती मला आठवतं तेव्हापासून घरी विद्यार्थी यायचे शिकायला. त्यामुळे ते घरी चालू असलेलं संगीत कानावर पडायचं आणि ते मला आवडायचं. मग एक दोनदा असं कळलं कधी की आपल्याला आवडतंय? ते कळालं असं मी स्कूटर खेळत. आता मला हे तितकंसं आठवत नाही कारण मी खूप छोट होतो. ती स्कूटर वगैरे तुम्ही खेळता ना छोटी घरी, तर बंदिश आई गाणे शिकवलं होतं. ते मुलं काहीतरी गात होते तर मी म्हणलं असं नाही तसं आहे वगैरे. त्याच्यातनं आईला लक्षात आलं की ह्याचं लक्ष आहे गाण्याकडे. मग ती खेळाच्या स्वरूपामध्ये मला गाणं शिकवायची. ती म्हणायची मी आता एक आलाप घेणार आणि तू मला त्याचं नोटेशन करून दाखवायचं. मग सारे ग म ग रे मग रे असं मला आपल्या पण यायचं त्यावेळेला. आणि आपल्या पलीकडची जेव्हा गोष्ट आपल्याला जमते ना, म्हणजे मी विचार करून काय आहे ह्याचं ॲनलाइज करून त्याचं उत्तर द्यायचं नाही, मला त्याचं उत्तर आपोआप माहिती असायचं. आणि हे जे मॅजिक आहे. पण हे कितव्या वर्षी? हे मला आठवत आहे त्याच्या
फार आधी म्हणजे 5 वर्षाच्या व्हायच्या आधी मला आधीपासूनच हे म्हणजे ही बंदिश कुठल्या रागा ही मॅपिंग आपल्या आपण मला पण हे कसं झालं आपोआप घरात ऐकून आता कसं झालं सांगणं मला असं वाटतं की संस्कारातनंच झालं असणार. एक देवानी देणगी दिली असावी आणि त्याच्यामध्ये अशा घरात जन्म व्हावा जिथे संस्कार, कारण एखादं बीज पोटण जरी असलं त्याला खत पाणी घातल्याशिवाय ते उगवू शकत नाही. ते माझ्या बाबतीत माझ्या आईवडिलांनी केलं आणि नंतर अभिषेकी बुवांनी केलं, त्यामुळे ते झालं. तर भवतालातच माझ्या गाणं होतं आणि गोंदवलेकर महाराजांचं कडे जाणं आमच्या लहानपणीपासूनच होतं. तर तिथे मला फ्लॅशेसमध्ये आठवतंय की मला बाबांनी उठवलं. मी असं वाचलंय तू 3 वर्षाचा होतास. हो, 3-3.5 आणि वर्षाचा. 5,000चा समोर मॉब होता, हो. त्यासमोर तू गायला होतास. हो, ते 5,000चा होता वगैरे कुणाला कळलं नाही, मी वाचलंय. हो. तिसऱ्या वर्षी कळणं अशक्य आहे. ते खूप लोक, प्रचंड लोक होती, पण मला मुळात गाणं गायला खूप आवडायचं. त्यामुळे तिसऱ्या वर्षीपासून. हो, त्या आधी मला अगदी मी बनारसला होतो आम्ही तेव्हा 1-1.5 वर्षाचा होतो. तेव्हा बाबा म्हणतात की खैके पान बनारसवालावरती तू असं 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 बाण बाण पान काहीतरी करायचो. म्हणजे मला त्याला रिस्पॉन्ड करायचो मी नॅचरली. तर मला फ्लॅशेसमध्ये आठवतं की पहाटे असतो तो काकडा, तर ते मला बाबांनी उठवलं 5 वाजता वगैरे. हो, आंघोळ घातली, सदरा घातला, ती गांधी टोपी घातली आणि मी उभा राहिल्यानंतर तो माईक खाली आला आणि मग पाय तुझे गुरुराया देवपूजा अभंग मी सांगितला. तो काय मैफल नव्हती एका, पण तू म्हणालास म्हणजे का हो अभंग गाऊन दाखव. हो, मला ते टाळ असे आठवतंय का आता तुला? हो, पाय तुझे गुरुराया राया देवपूजा माझी देवपूजा माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया पाय तुझे गुरुराया राया देवपूजा. तिसऱ्या वर्षी म्हटलेलं गाणं तू आजही तेवढंच अस्खलितपणे म्हणतोय. हो, कारण त्याच्यानंतर गायलोय मी, असं नाही की त्याच्यानंतर बरोबर आहे. पण मग तेव्हा एक आता म्हणजे मी जेव्हा विचार करतो ना तेव्हा काय एक विलक्षण गोष्ट झाली आणि ती सातत्याने माझ्या गाण्याच्या पब्लिक परफॉर्मन्सेसमध्ये होत राहील. मग ते भजनामध्ये असो किंवा शाळेत असो किंवा कुठल्या कॉम्पिटिशन्समध्ये असो, मी गायलो ना की मला एक त्यात ऑटोमॅटिकली तल्लीन होण्याची गिफ्ट मिळाली आहे. आता ती कशी मिळाली हे सांगू शकत नाही. मला लहानपणापासूनच मी धुंद होतो. गाणं वाजलं, आवड एखादं असली की मी तू डोळे बंद करून गातोस. हो, मी डोळे बंद करून गातो. बहुतेक वेळा मी बघितलंय तू तुला आतमध्ये काहीतरी जाणवतं असं वाटतं डोळे बंद परफॉर्मन्सेस मध्ये. मी त्याच पॉइंटकडे यायचा प्रयत्न करतो. मी जेव्हा अभंग किंवा गायलो ना त्यावेळेला, तर त्यात तल्लीन व्हायचो. काय त्याच्या पलीकडे काय आहे ते मला नाही सांगता येणार, पण स्वतःला विसरून एखाद्या छान आनंदाच्या ठिकाणी आपण आहोत ह्याची कुठेतरी अनुभूती मी प्रत्येक वेळेला गातो तेव्हा येते. बरं, मग जेव्हा केव्हा डोळे उघडतो तेव्हा लोक डोलताना मला दिसतात, त्यांना आनंद होतोय आणि तेव्हा ते गाणं झाल्यानंतर मला लाडू, ₹1.25 किंवा पेढा असं पण मिळालं. ती इतकी छान पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंटची सिस्टीम झाली. एक गोष्ट मला आवडते, ती लोकांना आवडते आणि त्यांना आवडते म्हणून मला बक्षीस मिळते. मग मला बक्षीस मिळते म्हणून मला अजून आनंद होतो गाण्यात. ही जी सर्कल आहे ना, ते माझ्या आयुष्यात पहिल्यापासूनच ऑटोमॅटिकली. तर मी पब्लिक परफॉर्मन्सेस पूर्ण वेळ नाही आता डोळे बंद, कारण आजूबाजूला काय. बरोबर आहे. पण एक मला त्याच्यामध्ये शिरण्याकरता, त्या आपल्या झोनमध्ये शिरण्याकरता, की तो जो धुंदीचा आनंद आहे तो मिळण्यापुरता मी डोळे मिटून त्या आतमध्ये जायचा प्रयत्न करतो, म्हणून कदाचित असेल. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आईने दिलं गाणं पहिलं,
नंतर गांगुर्डे आणि नंतर जितेंद्र अभिषेकी. काय मिळालं मला? हे 3 गुरु आहेत, एकेकाविषयी बोलूया. आईकडून काय मिळालं, गांगुर्डेंकडून काय मिळालं, अभिषेकांकडून काय मिळालं? आईकडनं बेसिक गाण्याची जी आवड आहे ती खूप छान पद्धतीनं जोपासली गेली. आणि ती आवड जी आहे ती मी मगाशी म्हटलं तसं साधं एखादं कुठला तरी क्लास आहे असं न होता एक आयुष्यातला अविभाज्य भाग झाल्यासारखी. माझी पूर्ण फॅमिली म्युझिकल आहे. म्हणजे मामा, मामी, मावशीचा मुलगा, सगळी भावंडं गाणार आहे. त्यामुळे कुठलाही काही असो, मकर संक्रांत असो किंवा मुंजा असो किंवा लग्न असो, त्याचा शेवटी आम्ही बसल्यानंतर ती गाणी बजावणीच होतात. त्यामुळे अशा ह्याच्यात मी वावरलो की जिथे गाण्याला खूप फ्रिक्वेंट आउटलेट्स होती. आणि मला असं वाटतं की आईचा मेन असा रोल होता की तिने कधीही कुठल्याही परीक्षेच्या वेळेलाच आता गाणं कमी गा असं कधीही गायलं नाही. माझ्या 10वीच्या ह्याच्यामध्ये 12वीच्या परीक्षेच्या वेळेला मला असं वाटतं की सर्वत्र आता महत्त्वाचं वर्ष आहे तर तू बाकीचे क्लासेस बंद कर. मला उलटं सांगितलं जायचं, आता अभ्यास केला आणि थोडा वेळ गायला बस, म्हणजे छान वाटेल. आणि ती एकमेकांना कॉम्प्लिमेंटिंग कशा आहेत हे माझ्या नकळत मला कळायला लागलं. हे मुख्य आईचं कॉन्ट्रीब्युशन. पण मग गांगुर्डेंकडे जायचं कसं ठरलं? माझा आवाज जेव्हा फुटला तेव्हा पुरुष गुरु असावा हा विचार केला गेला. आणि गांगुर्डे सरांनी माझा जो ट्रान्झिशनमधला आवाज 10-12व्या वर्षी, हां 8वी वगैरेच्या सुमारास, तो जो ट्रान्झिशनमधला आवाज असतो तो त्याच्यावरती संस्कार करणे, ते स्टेबिलाईज करणे, ह्याचं काम गांगुर्डे सरांनी खूप छान पद्धतीनं केलं. तंबोऱ्यावरती रियाज कसा नीट छान पद्धतीनं करावा, तालिमीचे जे काय म्हणतो आपण बेसिक सट्टे असतात, आराखडे असतात, ते त्यांच्याकडे फार छान पद्धतीने झाले. 10वीच्या सुट्टीनंतर मी अभिषेकी बुवांकडे गाणं शिकायला लागलो. आणि हा जो एक्सपिरियन्स आहे तो खूपच विलक्षण. म्हणजे कट्यारमध्ये जसे जे काजवे दिसतात ना सदाशिवला, तसे मला अभिषेकी बुवांनी गाण्यामध्ये दाखवलं. म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या पलीकडे काही गोष्टी असतात, आपल्याला काही गोष्टींची झळ लागत असते. की मी मगाशी म्हटलं मी नोटेशन करतोय तर मला नोटेशन आपल्या पण येतं, तोपर्यंत मी आपल्या पण येतो ह्या आनंदात आणि त्यामुळे आणखीन करण्यात होतो. त्याची कारणं आणि त्याचा उपयोग आणि त्याची साधना आणि त्याचं वेड हे मला अभिषेकी बुवांनी लावलं. म्हणजे आता नुसतं षड्ज लावून बसा, त्या षड्जा असं म्हणतात, षड्ज म्हणजे 6 स्वरांचा जो जनक आहे तो षड्ज आहे. मग तो जेव्हा तुम्ही लावताना त्या तंबोऱ्याबरोबर गात असताना एक वेगवेगळ्या गोष्टींचं मधनं तुम्ही जात असता, वेगवेगळे स्वर ॲम्प्लिफाय व्हायला लागतात. ह्या गोष्टी अभिषेकी बुवांकडे मी गेलो नसतो तर त्या माझ्या आयुष्यात कधीच झाल्या नसत्या. अ वे ऑफ लाईफ. कारण अभिषेकी बुवांकडे 24 तास गाणं असतं, 24 तास गाणं. उठल्यानंतर पहिल्यांदा रियाज असतो, त्याच्यानंतर नाश्ता करून परत रियाज असतो, परत जेवणाच्या टेबलवरती परत गाण्याच्याच गप्पा असतात. आम्हाला काय काय शंका असतात त्याची पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर होता. मी शिकत होतो, मी राहतो अगदी त्यांच्यापासून 5-10 मिनिटाच्या अंतरावरती. पण मी ज्या कालखंडामध्ये त्यांच्याकडे गाणं शिकत होतो माझ्या घरापेक्षा जास्ती त्यांच्याचकडे. त्यामुळे गुरुकुल पद्धतीनं गाणं शिकणं काय असतं, म्हणजे आता तुमचा 1 तास झालाय घरी जा, हे मला कधीच झालं नाही. त्यामुळे हा गाणं हा इतका त्याचा ब्रह्मांड, इतकं विश्व मोठं आहे आणि ते विश्व किती सुंदर आहे आणि त्या विश्वात काय काय दडलं आहे ह्याची जी म्हणजे त्याचा जो स्पॅन किंवा म्हणजे त्याची अद्वैत गोष्टी असतात ना काही, की अरे म्हणजे शास्त्र खूप आमच्याकडनं खूप रियाज करून घेतला. अभिषेकी बुवांनी, शौनक दादांनी खूप रियाज करून घेतला माझ्याकडे. पण असं असतं ना की आपण व्याकरण का शिकतो की त्याचा विसर पडून आपण जेव्हा बोलतो तेव्हा ऑटोमॅटिकली त्या व्याकरणामध्ये बरोबर गोष्टी बोलतो. पण आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपला व्याकरणाकडे लक्ष नसतं तर त्या विचाराकडे लक्ष असतं. मला असं वाटतं की हा जो प्रवास आहे ना, मी लहानपणी आईने मला जेव्हा शिकवलं होतं, गांगुर्डे सरांनी मला 100-200 बंदिशी पाठ होत्या. मला भरपूर सारे राग, त्याची तोंड ओळख होती. पण मगाशी सांगितलं त्यातलं विश्वरूप काय असतं, त्याच्या मागे काय आहे
मग शास्त्राच्या पलीकडे जाऊन, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो एखादी सुरावट असते, मला असं वाटतं की हा एखाद्या मोठ्या सागराच्या खाली असलेल्या माउंटनसारखा आहे, जे अलास्काला हे असतात ना आईसबर्ग्स, त्याला आपलं फक्त टिप जे दिसतं ते जे गाणं उमटतं ते टिप असतं, पण त्याच्या खाली जो पूर्ण हे असतो, हे पाण्याखाली असलेला हिमनगाचा भाग जो भाग आहे तो फक्त कलाकार आतनं अनुभवत असतो. तो अनुभवायचा मला विचारायचं तुला, हे बरोबर आहे, म्हणजे आधी सगळा बेस तयार झाला आई आणि गांगुर्डेंकडे, आणि अभिषेकी बुवांकडे आत्मा कळला संगीताचा, असं त्याचा सोपा अर्थ मी काढतो. मला हे विचारायचं आहे की अभिषेकीन बुवांकडे शिकत असताना हे सगळं जाणवलं, बरोबर आहे, तू शब्दात सांगतोय, त्यांचं काहीतरी असं ऐकताना वाटलं का अरे हेच मला पाहिजे, रोज वाटलं. काय ऐकताना वाटलं? सगळ्याच गोष्टी. लहानपणी अबिर गुलाल उधळीत रंग हे मी त्यांचं रेडिओवरती तासन तास ऐकायचो. बरं तेव्हा टेप रेकॉर्डर आले नव्हते किंवा माझ्याकडे तो टेप रेकॉर्डर नव्हता, त्यामुळे तो ऐकल्या कुठेतरी पाठ करायचा प्रयत्न करावा. त्याच्यातनं एक ग्रास्पिंग डेव्हलप झालं. ही जी गाणी होती त्याच्यातनं मला प्रचंड आकर्षण निर्माण हे गाणं झालं. तूही म्हणतोस? हो अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग. हे गाणं तू अभिषेकी बुवांचं ऐकत होता? हे लहानपणी, म्हणजे आशी काटा रुते कोणाला सर्वात्मका सर्वेश्वरा, हे सगळी गाणी लहानपणी त्यांची ऐकत होतो. मग त्यांचं सकाळी बिलासखानी तोडी जो लागायचा रेडिओ, सगळी म्हणजे त्यांचं जे काय ते ऐकतच होतो. त्यांच्याकडे मी जेव्हा गेलो तेव्हा एखादा देव भेटावा ना, त्याच्यानंतर तुम्ही जसे झपाटले जाता, म्हणजे मी असा ट्रान्समध्ये असायचो. मी एरवी खूप खोडकर, खूप म्हणजे हट्टी, आणि बाकीच्या वेळेलाच मी खूप मारामारी कर किंवा खोड्या काढ असं करणारा होतो. पण मी तिकडे जायचो तर एकदम मी असं हिप्नोटाईज झाल्यासारखं बसायचो. मी सगळं माझं पूर्ण काय व्हायचं मला हेच समजून घ्यायचं आहे. तू म्हणतोस तू ट्रान्समध्ये असल्यासारखं वागायचं असतीस, ते हिप्नोटाईज झालं. हो. अभिषेकी बुवांचं गाणं ऐकल्यावर नेमकं तुझं काय व्हायचं? मी म्हणते त्याचं बाह्यांगच काय व्हायचं हे सांगू शकतो, आत काय व्हायचं हे शब्दांच्या पलीकडे आहे. त्याच्यामुळे आज काय होतंय माझ्या कदाचित गाण्यामुळे लोकांना कळेल. पण तेव्हा मी जेव्हा त्यांच्याकडे जायचो तेव्हा सुरुवातीला गाणं सुरू व्हायच्या आधी अभिषेकी बुवा अगदी खूप प्रेमळ, म्हणजे ते माझ्या वडील किंवा आजोबांसारखे अजूनही आहेत आणि खूप ॲक्सेसिबल आहेत. म्हणजे एरवी मितभाषी अभिषेकी बुवा असे बाहेर जे ते मानले जातं ते आमच्या शिष्यांकडे खूप बोलायचे, खूप रमायचे ते. पण ज्या वेळेला स्तंभोरा घेऊन बसतो ना तेव्हा एकदम ते सगळे डायनॅमिक्स बदलतात. मग तुम्ही पिक्चरमध्ये समजा असं तुम्ही बोलता आणि एखाद्या सीनला झगझग झगझग करून सगळं ब्लॅक अँड व्हाईट होतं आणि त्या एक स्पेस असती जिथे सुपर अलर्ट सेन्सेस असतात समजा, तसं काहीसं कदाचित होत असं. आणि त्यावेळेलाच म्हणजे एक फार असं मी आता हे म्हणतो माझ्या मागे म्हणा, हा चुकतोय स्वर तो चुकतोय असं नसायचंच. इंडक्शनमधनंच गाणं व्हायचं. ते गायचे, आम्ही गायचो, परत ते गायचे, आम्ही गायचो. चुकलं तर तीच गोष्ट ते परत गायचे, परत गायचे. त्यामुळे मुळातच जे शास्त्रीय संगीत शिकलो ना ते भाषेच्या पलीकडेच जाऊन शिकलो. त्यामुळे त्यातलं जे मर्म आहे ते कुठल्याही शब्दांमध्ये सांगणं फार मुश्किल गोष्ट आहे. पण त्यातनं काय झालं, या इंडक्शनमधनं ना, आणि हीच आपल्या गुरुकुल परंपरेचं मला असं वाटतं केंद्रबिंदू आहे, इंडक्शन. की गात 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 त्यांच्यासारखं गाणं आपण, म्हणजे थोडक्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला स्वतः जसं सापडतो ना, तसं अभिषेकी बुवांचं गाणं त्याचं अनुकरण करत करत, शौनक दादाचं गाणं अनुकरण करत 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 कुठेतरी मला असं वाटलं येस हे माझं गाणं आहे. हा क्षण काय होता? हा क्षण आता तुम्हाला
2-3 एक्झाम्पल्स आहेत. मी अभिषेकी बुवा त्यांनी एक तोडीमध्ये एक विलंबित ख्यालचा मुखडा सांगितला आणि गा म्हणले आणि मग त्यांचं 1 तास 1.5 तास ते शिकवायचे आणि त्याच्यानंतर घोटा असं सांगायचे आणि दुसऱ्या खोलीत निघून जायचे, पण त्यांचं लक्ष कायम असायचं. मग मी ते घोटत बसलो आणि किती वेळ झाला कळाला सुद्धा नाही. तर बुवा त्या दिवशी आले म्हणले आता बास झालं, खूप वेळ झालाय तुम्हाला. मग त्याच्यानंतर कळालं की मी काहीतरी 2-4 तास गात होतो आणि तो वेळ कसा गेला कळाला. मुखडा गात होता. हो, तेवढंच. मग ते जे मोशन असतं ते माझे स्टॅटिक होतं ना. पण ते काय गात होतास, म्हणजे त्याच्यासारखं गात होतास की त्याच्यापेक्षा वेगळं? नाही, तेच गात असतो. मग तीच तर मजा आहे ना, की मला असं वाटतं की कानाने गळ्याने जे गाणं आपण गातो ते जरी सारखं असलं तरी सुद्धा त्याच्या आतमध्ये फ्रिक्वेन्सीजमुळे होणारा जो संस्कार आहे आणि तो झालेल्या संस्कारामुळे पुढे होणारा म्हणजे दही बनण्याची जी प्रोसेस असते ना, फर्मेंटेशनमुळे दही जसं ती जी अवस्था आहे त्याच्यानंतर बरं दह्यात घातलेले बॅक्टेरिया पण बदलत नाही ना. बरोबर. ते त्यांचं काम करत राहतात. तशीच एक जी ट्यून असते तिची चालही तशीच असते. हे आपल्याकडे आवर्तनाचं जे गणित आहे, एका आवर्तन 100, 1000, 10,000 ह्या आवर्तनामध्ये जे आत घडत असतं किंवा कदाचित मेंदूमध्ये म्हणूयात किंवा हृदयामध्ये म्हणूयात जे वायरिंग होत असतं आपल्या नकळत किंवा इनस्पाईट ऑफ अस, ते कुठेतरी अशा लईला येऊन पोचतं की आपल्याला एक गट फील येतो, इन्स्टिंक्ट येतो. गाणं हे जरी मसल मेमरीचं जरी काम असलं तरी मला असं वाटतं की हा एक इन्स्टिंक्ट आहे. जसं पोहायचं किंवा सायकल चालवायचं आपल्याला इन्स्टिंक्ट असतं, पोहताना तुम्ही फक्त ब्रीदिंग कसं करायचं शिकवता किंवा सायकल चालवताना फक्त वडील किंवा भाऊ तुमचा तो बॅलन्स शोधेसपर्यंत पकडत असतो. बॅलन्स आपल्याला मिळतो. किंवा चालताना आपण लहानपणीचा असं चालतो. लोक काय करतात, फक्त पडायला लागल्यानंतर आपल्याला धरतात. चालायला लागल्यानंतर कुणाला सांगायला लागत नाही आपल्याला चालताय. तर तुम्ही विचारता कोणाला मी चालतोय का बाबा? नाही, तुम्ही चालत असता आणि त्याचा आनंद व्यक्त करता. हे जे होतं म्हणजे मी जरी बंदिशी पाठ जरी असल्या हे जे माझं चालणं होतं संगीतातलं आणि त्या वंडरलँडमध्ये फिरणं, चॉकलेटच्या बंगल्यामध्ये जे फिरणं होतं आणि ते जे सौंदर्य होतं ते पहिल्यांदा मला अभिषेकी बुवांनी दाखवलं. आपलं चॉकलेट कुठलं हे तिथे कळलं. हो, निश्चितच. महेश काळे तिथे सापडला. एक तुम्हाला परत फरक करायचं सांगितलं तर भेळ खाताना ती खाण्याचा जो आनंद असतो तो मला पूर्वी खूप येत होता, पण भेळ खाऊन झाल्यानंतर जेव्हा नुसतं बसतो आणि हा जो आनंद आहे जो क्रियेत नसल्यानंतर क्रियेच्या पलीकडचा असतो तो आनंद अभिषेकी बुवांनी सांगितला. मला तुला विचारायचं आहे, अमेरिकेत गेल्यावर म्हणजे अनेकदा असं होतं की इथे शास्त्रीय संगीत चांगलं चाललंय पण तिथे गेल्यावर सुटतं, तसं तुझं झालं नाही. उलट तू वेगवेगळे प्रयोग केलेस, म्हणजे तिथे गेल्यावर सुद्धा सुटलं नाही. म्हणजे सुटण्याची शक्यता होती का की नाही हे सुटणार नाही हे माहिती होतं? सुटणार नाही हे माहिती होतं, पण कधी कधी जीव मेटाकुटीला यायचा. नो मॅटर हाऊ बिझी द लाईफ वॉज, इन द डेप्थ ऑफ बिईंग म्युझिक ऑलवेज फाइंड स्पेस. मी शेअर्ड हाऊसिंगमध्ये राहायचो. माझा रंगराजन नावाचा रूममेट होता जो PhD करत होता. तो पहाटे 4 वाजता यायचा. तो जेव्हा यायचा तेव्हा त्याला झोप लागायची. तर मी बाथरूममध्ये उशी घेऊन जातो. हे मला शौनक दादांनी शिकवलं होतं. बाथरूममध्ये जाऊन उशी घेऊन जायचो, कानामध्ये हेडफोन्सनी तंबोरा लावायचा आणि उशीवरती तोंड दुसऱ्याला दाबून तो रियाज करायचो. मी कुठेतरी वाचलेलं आहे तुझ्याविषयी की अभिषेकी बुवांकडे तू शिकलास की घराण्याच्या पलीकडे जायला पाहिजे, प्रयोग करायला पाहिजे, तिथून पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा संगीताचे प्रयोग करायला पाहिजे. यांनीच तुला ताजं ठेवलंय? ॲब्सल्युटली. अभिषेकी घराणं हे जे माझ्या आयुष्यात आलं त्यांनी माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. म्हणजे नजरिया काय असावा आयुष्याकडे बघायचा, जगाचा बघण्याचा, हा एक फार चांगला मला प्लॅटफॉर्म मिळाला. When we hear a certain call, life, the greatest gift of all, we can go on pretending day by day that someone somewhere will soon make a change.